मन आरोग्य केंद्र, जोशी हॉस्पिटल शिर्डी आणि अश्वमेध डायग्नोस्टिक प्रस्तुत विशेष कार्यक्रम झेप सुदृढ मनाकडे. जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहांतर्गत 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2016 दररोज. सहभाग सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर ओमकार प्रबोध जोशी. नमस्कार. आपण पाहत आहोत अश्वमेध डायग्नोस्टिक व मन आरोग्य केंद्र प्रस्तुत झेप सुदृढ मनाकडे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, काल आपण डिप्रेशन या विषयावर चर्चा केली. तसंच काल आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की आजचा आपला विषय आहे व्यसनाधीनता. व्यसन म्हणजे काय किंवा व्यसनाधीनता कोणत्या लोकांना म्हणू शकतो आपण. तसंही आपल्या आजूबाजूला भरपूर व्यसनाधीन मंडळी आपण बघत असतो रोजच्या आपल्या रुटीनमध्ये. तसंच याच विषयावर आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत आज परत आहेत डॉक्टर ओमकार जोशी. नमस्कार सर. व्यसन आपण म्हणतो की व्यसनाधीन आहेत लोक, पण व्यसन म्हणतो, पण बेसिकली व्यसन म्हणजे काय? आपण ना अगदी सोप्या भाषेत बोलायचं ना तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे व्यसन. म्हणजे आपण आपल्याला लहानपणी आई सांगायचे बघा, अति करू नकोस, अति तेथे माती, असं आपण ऐकलंय. तसं एखाद्या गोष्टीचा जर इतकी सवय झाली, इतका त्याचा अतिरेक झाला की आता त्यापासून आपल्याला सुटणं अवघड झालं किंवा ती वस्तू नाही मिळाली तर आपल्याला त्रास व्हायला लागला, तर आपण त्याला त्या गोष्टीचं व्यसन म्हणूया. मग आता आपण ज्या व्यसनाधीनतेबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचा, म्हणजे उदाहरणार्थ दारू, सिगरेट, तंबाखू, बिडी, पान, तपकीर, की नंतर मिसरी, नंतर आपण काही लोकांना तू गांजाचं व्यसन असतं आहे असं ऐकलं असेल, चरस लोक घेतात, हेरोईन, कोकेन, अशी अनेक आपण आजूबाजूला म्हणजे नेहमीची नावं ऐकतो. तर ह्या सगळ्या पदार्थांचं जे सेवन जे करतात आणि त्याचं सेवन इतक्या प्रमाणात करतात की त्याचे त्यांच्या शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होतात आणि त्यापासून सोडवणं त्यांना अवघड जातं. या सगळ्यांना आपण व्यसन असे म्हणतो. आणि आता नवीन ॲडिक्शन जी झाली आहे सध्या, तर आपण इंटरनेट ॲडिक्शन असे, म्हणजे इंटरनेट ॲडिक्शनचा अर्थ असा की फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे, ट्विटर आहे, किंवा सतत इंटरनेटवर सारखं काहीतरी सर्फिंग करत राहणं. गेम्स आलेत हल्ली, मुलांमध्ये इंटरनेट किंवा ऑनलाईन गेम खेळायची पण खूप सवय आली आहे. तर ह्या सगळ्यांचंच आता ॲडिक्शन या व्याख्येमध्ये आता समावेश केला जातोय. हो, नक्कीच. इंटरनेट म्हणून परवाच आमच्या शेजारचा एक मुलगा पोकेमॉन शोधत इकडे तिकडे फिरत होता. पोकेमॉन शोधत ते एक सध्या खूप त्याचं एक फॅड आलाय. म्हणजे तेच सांगतो की एखाद्या गोष्टीचा इतका अतिरेक होतो की त्याचं आपण काय करतोय त्याचं भान आपण हरवून बसतो. त्याला आपण अगदी व्यसन असं म्हणूयात. ठीक आहे ना. म्हणजे आता व्यसनाचे आपण प्रकार बघितलेत, पण बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की व्यसन म्हणजे काय, की रोज आपण ठीक आहे आपण जे व्यक्ती दारू पितात किंवा जे तुम्ही प्रकार सांगितले ते सगळे आहेतच, पण व्यसन हा काय आजार ठरू शकतो का? बघ ना, व्यसन हा आजार केव्हा होतो ते आपण आधी बघूयात. आपल्याला जेव्हा लोक भेटतात ना त्यांना आपण विचारतो का हो तुम्ही दारू पिता का? त्या म्हणतात नाही आम्ही सोशल ड्रिंक करतो, आम्ही ऑकेजनली कधीतरी घेतो, आम्ही कधीतरी आम्हाला पार्टीमध्ये आम्ही घेतो. किंवा काही व्यक्तींना म्हणून की तंबाखू खाता का, किंवा व्यसन आहे का? नाही, काही व्यसन नाही आहे, तंबाखू खातो. हां, फक्त तंबाखू खातो. म्हणजे तंबाखू किंवा बिडी हे व्यसन आहे हे सुद्धा लोकांना मान्य नाही आहे. पण ती तंबाखू नाही मिळाली की खूप त्रास होतो. किंवा तसं तू जसं म्हणालीस की काय म्हणजे कधी होतो हा आजार, किंवा त्याला आजार म्हणायचं का, तर तो आजाराची पातळी केव्हा येते. तर बघ ना, मी साधारण एक कॉमन स्टोरी असते. म्हणजे मी समजा एखाद्या रुग्णाला विचारलं की काय रे तू पहिल्यांदा दारू कधी पिलास, तर म्हणतो की 10वीची परीक्षा झाली, आमची सेंड ऑफ होता आणि मित्राबरोबर मी पहिल्यांदा बिअर पिली होती. किंवा एखादा मित्र म्हणतो की 12वी झाली, आम्ही सगळे कुठेतरी ट्रिपला गेलो होतो, 31st होता आणि मी पहिल्यांदा थोडीशी जरा ट्राय केली होती. असा अनुभव सांगणारी खूप मंडळी भेटतात. किंवा कोणी सांगतं की माझा कुठला तरी आमका पिक्चर पाहिला आणि माझा आवडता हिरो पितो, मला पण इम्प्रेशन मारायचं होतं म्हणून मी पण एकदा ट्राय करून पाहिली. म्हणजे काहीतरी ट्राय करून पाहणे, आवड म्हणून, किंवा आवड म्हणून नाही पण काहीतरी उत्सुकता म्हणून, काहीतरी नवं करायचं आहे, कोणाला तरी इम्प्रेस मारायचं, अशा पद्धतीने ही मंडळी पहिला घोट घेतात. एकच प्याला किंवा पहिला प्याला आपण म्हणूयात त्याला. पण नंतर गंमत अशी होते की त्यानंतरचा त्यांचा आपण जर प्रवास पाहिला ना तर ते काय सांगतात की सुरुवातीला मी कधीतरी घ्यायचो, मग महिन्यातनं एकदा व्हायला लागलं आमच्या मित्रांना, पण पार्टीलाच, रोज नाही असं मग. पण मग काय व्हायला लागलं की माइल्ड बिअर मला चालायची नाही, आता मी स्ट्रॉंग घ्यायला लागलो. किंवा त्यानंतर माझी कधी वोडका झाली, कधी रम झाली ते मला आठवत नाही, किंवा एकाचे कधी 2 पेग झाले मला आठवत नाही.
आणि मग हळूहळू ते महिन्याचं 15 दिवसांना आलं, 15 दिवसांचं 8 दिवसांवर आलं, आणि आता असं झालं आहे की मी रोज घेतो. हां, मग त्यातही असं की मला काही त्रास होत नाही असं ते म्हणणारे असतात, पण त्यातही गंमत होते की ते मी रोज घेतो, पण मी नाही घेतलं तर मला झोप लागत नाही, मी नाही घेतलं तर मला हात थरथरतात. आणि मग ह्याचा पुढचा टप्पा येतो ज्याला इथे आपण म्हणतो की त्यांना आता व्यसनाचा आजार झाला आहे, की त्याला आपण म्हणूया दारूचा आजार झाला आहे. हीच बाब थोड्या अधिक फरकाने प्रत्येकच व्यसनाला होते. म्हणजे पहिली तंबाखू कधी ट्राय केली किंवा वडिलांच्या पाकिटातनं चोरून पहिल्यांदा सिगरेट कधी पेलो, अशा यापासून जी सुरुवात होते ती कधी त्या टोकाला पोचते त्याचा त्यांनाही आजार भान, होतो. हो, त्याचा आजार होतो, आणि आजार कधी विकराळ रूप धारण करतो याचा त्यांना स्वतःलाच पत्ता लागलेला नसतो. जे नकळत हळूहळू सवयीनुसार तो आजार व्यसन होतं, तो बरोबर आजारामध्ये त्याचं बरोबर बरोबर रूपांतर अगदी. होत जातं. पण त्यात पण एक गंमत आहे, म्हणजे आता मग सगळ्यांनीच जेव्हा ज्यांनी पहिल्यांदा सिगरेट पिली किंवा पहिल्यांदा दारू पिली तर सगळ्यांनाच आजार होतो का? नाही. तर आजार कोणाला होतो त्याचे काही क्रायटेरिया आहेत. म्हणजे ते काही लोक असे आहेत की ज्यांना आपण म्हणूया की त्यांना आजार व्हायची शक्यता इतरांपेक्षा थोडी जास्त असते. मग ही कोण मंडळी आहेत? अगदी आपण ना साध्या कुठल्याही आजाराचं उदाहरण घेऊयात. हां, म्हणजे समजा आपण म्हणूयात सध्या टीबीचा आजार आपण म्हणूयात, की हा टीबीचा आजार कोणाला होतो? की ज्याची रोगप्रतिकारक क्षमता थोडीशी कमी आहे, ज्याच्या आजूबाजूला टीबीचे रुग्ण आहेत आणि त्या टीबीच्या जंतूने त्याच्या शरीरात शिरकाव केला आहे, तर अशा व्यक्तीला हा आजार होतो. म्हणजे काय की 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक त्याचा एजंट म्हणजे ते जंतू, एक तो व्यक्ती म्हणजे होस्ट, आणि एक वातावरण. या 3 गोष्टींमुळे कुठलाही शारीरिक आजार होतो. तसंच कुठलाही व्यसनाचा आजार कसा होतो? तर एक म्हणजे ते स्वतः व्यसन, ती जी काय पदार्थ आहेत, केमिकल या पदार्थातले गुणधर्म आहेत, म्हणजे तंबाखूतलं निकोटीन झालं किंवा ह्याच्या अल्कोहोलमधलं त्याचे अल्कोहोलचे गुणधर्म झाले, तर या पदार्थांचा मेंदूवरच्या विशिष्ट जागी असा परिणाम होतो की त्यातून सुरुवातीला खूप उत्तेजक भावना निर्माण होतात, खूप छान वाटतं काही लोकांना, किंवा काही लोकांना त्यांनी थोडासा टेन्शन रिलीव्ह झाल्यासारखं वाटतं, काही लोकांना आणखी काहीतरी वेगळ्या भावना निर्माण होतात, म्हणजे त्यांना खूप छान वाटतं असं ते म्हणतात, किंवा काही लोकांना झोप लागते. तर ह्या पदार्थांचा मग पुन्हा वापर केल्यानंतर त्याच्या त्या केमिकल पदार्थाचे परिणाम सुरू होतात. मग दुसरा भाग काय आहे की ती जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती ते व्यसनांचं सेवन करते, त्या व्यक्तीच्या स्वभावात असे काही गुण असतात किंवा आपण दोष असतात असं म्हणूयात, की ज्यामुळे अशा व्यक्ती इतरांपेक्षा त्या व्यसनांचं सेवन करण्यात किंवा त्या पदार्थाचं सेवन करण्यास जास्त प्रवृत्त होतात. म्हणजे बघ, अशी काही मुलं असतात की ज्यांना, जे अगदी बेजबाबदार म्हणतो आपण, की ज्यांना काहीतरी सतत नवीन करायचं असतं, कोणातरी इम्प्रेशन मारायचं असतं, किंवा काही स्वभावाची जे खोटे बोलणारे असतात, हट्टी असतात. तर अशा स्वभावाचे जे लोक आहेत, अशा लोकांमध्ये व्यसनांचं प्रमाण म्हणजे व्यसन सुरू करण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि तिसरं, किंवा काही लोक असं की ज्यांना नाही म्हणता येत नाही, म्हणजे मित्रांनी पार्टीत आग्रह केला आणि मला नाही म्हणता आलं नाही, किंवा माझ्या काकाने मला पहिले तंबाखू हातावर ठेवली आणि मी नाही म्हणू शकलो नाही. तर अशी काही एक त्याला आपण म्हणतो की थोडीशी लाजणारी शामळू मुलं असतात, त्यांना सुद्धा याचा परिणाम जास्त जाणवतो. आणि तिसरा भाग वातावरण, आजूबाजूचं वातावरण कसं आहे, माझी संगत कशी आहे, मी कुठल्या वातावरणात वाढतोय, मी कोणाला माझे आदर्श मानतो. म्हणजे अगदी उदाहरण दिलं तर मी बऱ्याच वेळा सांगतो की देवदास चित्रपट किंवा शराबी चित्रपट यातले अमिताभ बच्चन किंवा आपला शाहरुख खान हे हिरो नाही आहेत, हे खरं तर विलन आहेत. म्हणजे त्यांचा आपण शेवटी वाईट अंत होताना पाहिलाय, चुकीचा संदेश दिला जातो. पण त्यांच्याकडे पाहून किंवा त्यांचं अनुकरण करून आपण त्या बाजूला जातो. किंवा तो 4 बॉटल वोडका गाणावाला जो आहे हनी सिंग, की ही काय अभिमानाने मिरवायची गोष्ट नाहीये ना, की मग काम मेरा रोज का, पण ते ऐकून त्याच्यावर मला नाचायचंय म्हणून मी पण तसं करायला लागलो, तर मग मी कुठेतरी त्या याच्यात वाहवत जातो. त्यामुळे जसा कुठल्याही शारीरिक आजारासाठी काही घटक महत्त्वाचे असतात, तसेही दारूच्या किंवा कुठल्याही व्यसनांच्या आजारांसाठी हे सगळे घटक महत्त्वाचे असतात. म्हणून काही लोकांना इतरांपेक्षा त्याचे परिणाम जास्त दिसतात. आपण पुढील प्रश्नांकडे जाणारच आहोत. तत्पूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा अश्वमेध डायग्नोस्टिक प्रस्तुत मन आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमानाने झेप सुदृढ मनाकडे. जोशी हॉस्पिटल शिर्डी यांचे अश्वमेध डायग्नोस्टिक्स, डॉक्टर सौ प्रिया ओमकार जोशी, MBBS MD पॅथॉलॉजी, सर्व सुविधांनी सुसज्ज. शिर्डीतील प्रथमच MD पॅथॉलॉजी लॅब. येथे सर्व प्रकारच्या रक्त लघवी तपासण्या करण्यात येतील. यामध्ये हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन आणि पेशी, प्लेटलेट तपासणी,
बायोकेमिस्ट्री, रक्तातील साखर, लिव्हर आणि किडनीच्या तपासण्या, तसेच लिपिड म्हणजेच चरबीची तपासणी, सायटॉलॉजी यामध्ये गाठीतील पाण्याची तपासणी, हार्मोन्स, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आदी, तसेच थायरॉईड तपासणी, हिस्टोपॅथॉलॉजी गाठीची तपासणी, तापाच्या तपासण्या यामध्ये मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, गोचिड ताप, TB आदी महत्त्वपूर्ण तपासण्यांसह गर्भवती महिलांच्याही संपूर्ण तपासण्या करण्यात येतील. विशेष म्हणजे सर्व तपासण्या माफक दरात. संपर्क जोशी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, शिर्डी. फोन नंबर 02423 255 266. घरपोच सेवा उपलब्ध. यासाठी मोबाईल क्रमांक 8275 44 77 44, 8275 50 80 40 आणि 800702 35 78. शिर्डीतील प्रथम MD पॅथॉलॉजी लॅब, अश्वमेध डायग्नोस्टिक्स. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहोत अश्वमेध डायग्नोस्टिक व मन आरोग्य केंद्र प्रस्तुत झेप सुदृढ मनाकडे. आजचा आपला विषय आहे व्यसनाधीनता. डॉक्टर, आज आपण व्यसनाचे प्रकार बघितले, व्यसन म्हणजे काय बघितलं, पण मग व्यसन जे आपण लोक करतात, वेगवेगळे प्रकार जे आपण बघितले, तर ते व्यसनाचे परिणाम कसे होतात, म्हणजे शरीरावर किंवा मनावर सुद्धा होतात? हो. अगं बघ ना, की परिणाम तर होतात, पण ते परिणाम होतात याची जाणीव लोकांना नसते. म्हणजे मी विचारलं ना, की काय मग तुम्ही घेता ना रोज, मग काय फरक, काही त्रास होतो का? मला काही फरक नाही पडत. किंवा असे सांगणारे भेटतात की आमका अनेक वर्षापासून रोज एवढी पितो पण त्याला काहीच झालं नाही, किंवा आमचे वडील एवढी वर्ष तंबाखू खात होते त्यांना काहीच झालं नाही वगैरे, अशी सांगणारी मंडळी भेटतात. पण अशी सांगणारी पण मंडळी आहेत की वयाच्या 28व्या वर्षी कॅन्सरनी वारला, वयाच्या 25व्या वर्षी पोटात पाणी होऊन कोणी वारला. म्हणजे एका बाजूनी आपण म्हणतो की परिणाम होत नाही असे सांगणार आहे, तसे दुसऱ्या बाजूनी भयंकर परिणाम आपल्याला दिसतात. काय होतात परिणाम? म्हणजे शारीरिक तर होतातच, ते तर आपण बोलणार आहोत, पण मानसिक परिणाम होतात, त्याचे आर्थिक परिणाम आहेत, त्याचे मनोसामाजिक किंवा कौटुंबिक किंवा सामाजिक, हे सगळ्याच बाबतीत सगळ्या अंगाने त्याच्यावर परिणाम व्हायला लागतात. अगदी शारीरिक परिणामांचं बघूयात की दारूसारखा पदार्थ आहे तो मेंदूपासून पायापर्यंत, म्हणजे अगदी केसांपासून पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक अवयवावर परिणाम करतो. स्मृतिभ्रंशासारखे आजार होणे, मेंदूवरचा ताबा सुटणे, माझ्याकडे अगदी म्हणजे दारू पिऊन वेड लागले असे पेशंट आणले जातात. काही लोकांना दारूमुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होणे असे प्रकार होतात. दारू पिऊन ॲक्सिडेंट झाला आणि डोकं फुटलेल्या केसेस तर आपण अगदी रोज ऐकतो. त्याच्याबरोबरीने तू जर पुढे पाहिलं तर म्हणजे तोंडाच्या आत म्हणजे अन्ननलिकेचे कॅन्सर होणे आहेत, पोटाच्या आतड्यांना सूज येणे, पोटाच्या आत ज्याला आपण लिव्हर म्हणतो, तर त्या लिव्हरला सूज येते, त्यामुळं कावीळ होते, त्या संपूर्ण शरीरात ती कावीळ पसरते आणि त्यातनं पोटात पाणी होणे, ज्याला ॲसायटिस म्हणतो, असे प्रकार होतात. त्यानंतर अनेक लोकांना दारूमुळं नपुसकता ज्याला म्हणतो की इन्फर्टिलिटी ज्याला म्हणतो ती येते, संबंधांची इच्छा कमी होते, नखांवर परिणाम होतो, त्वचेवर परिणाम होतो, त्वचेची क्वालिटी खराब होते, केस झडतात, हातापायांच्या नसा बारीक होतात, म्हणजे ज्या शिरा असतात, ज्या रक्तवाहिन्या असतात, आपण एखादा गंजलेला पाईप जर पाहिला तर आतून कसा तो बारीक झालेला असतो, तसं दारूच्या सेवनामुळे हृदयाच्या किंवा एकूणच सगळ्या रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ब्लड प्रेशरसारखे आजार सुरू होतात. म्हणजे मी सांगेन तेवढं कमी पडेल इतकी लक्षणं आहेत. म्हणजे आणि अगदी तरुण वयामध्येही असे सगळे आपल्याला पेशंट दिसतात की ज्यांचं सगळं संपलं आहे. त्यानंतर दारू नाही पिली म्हणून त्यानंतर दारू पिऊन लोकांना फिट येते, सीजर डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो, असे मला पेशंट खूप बघायला मिळतात. आणि त्याच्या इतक्या आहारी गेले असतात की त्यासाठी मग ते अगदी घरातले, म्हणजे जसं म्हणलं की शारीरिक परिणाम, तसे आर्थिक परिणाम काय, तर ती मिळवण्यासाठी की ते व्यसन करण्यासाठी घरातली वस्तू विकणारे, घरातली भांडी विकणारे, घरातले पैसे चोरणारी मंडळी आहेत. लोक कामधंदा तर करत नाहीच, त्याच्या पूर्ण आहारी गेलेले असतात, झोप येत नसते. हा फक्त दारूचा परिणाम झाला. इतर व्यसनांचं म्हणलीस तर तंबाखूमुळं कर्करोग होतो. मी अगदी तोंडापासून, घशापासून, पोटापासून अगदी यकृतापर्यंत सगळ्या प्रकारचे कॅन्सर्स तंबाखूमुळे झालेले पाहिले आहेत. आपण रस्त्यावरती फोटो बघतो काय दाखवतात, पण तरी आपण सुधारत नाही. सिगरेटमुळं सगळ्या प्रकारचे कॅन्सर्स होतात, फुफ्फुसं खराब होतात, बिडीमुळं पण तेच होतं, गांजामुळं मानसिक संतुलन बिघडतं. म्हणजे हे सगळ्या एक म्हणजे तू एक व्यसन घे, त्याच्यावर आपण 10 मिनटं लक्षणं सांगू शकतो, इतकी सारी ती लक्षणं आहेत. पण हा झाला शारीरिक परिणाम. मानसिक परिणामांमध्ये ज्याला अक्षरशः वेड लागणे म्हणतो, तसे या व्यसनांमुळे वेड लागलेली लोक आहेत
या व्यसनांमुळे हर्षवायू, ज्याला आपण उन्माद म्हणतो, असे झालेले लोक आहेत. उदासीनता, ज्याला डिप्रेशन म्हणतो, असे झालेले लोक आहेत. किंवा पूर्णपणे मेंदूवरचं संतुलन गमावणारे पण लोक आहेत. हे मानसिक परिणाम झाले. कौटुंबिक म्हणशील तर इतर आजारांमध्ये, जसं शारीरिक आजारांमध्ये तो फक्त रुग्ण आजारी असतो, त्याची फॅमिली त्याला फक्त मदत करत असते. व्यसनांच्या आजारांमध्ये सगळी फॅमिली, सगळं कुटुंब त्यात उद्ध्वस्त झालेलं असतं. म्हणजे अगदी त्याची बायको वैतागलेली असते, त्याचे आईवडील वैतागलेले असतात, त्याची मुलं वैतागलेली असतात, त्या मुलांचं शाळेचं शिक्षण थांबतं, त्या बाईला घरातनं बाहेर पडून कुठेतरी 4 ठिकाणी भांडी घासावी लागतात. म्हणजे इतका तो परिणाम झालेला असतो की त्याला आपल्याला गणतीच करता येत. म्हणजे एकेकाळी लाक्षाधीश किंवा कोट्याधीश असलेला माणूस त्या फक्त एका व्यसनांमुळे रस्त्यावर आलेला आपण पाहिला आहे. तर त्याचे ते सगळे आर्थिक आणि कौटुंबिक परिणाम आहेत. आणि सामाजिक परिणाम बघणं काय होतात की अशा व्यक्तींना समाजामध्ये अतिशय हीन वागणूक दिली जाते. त्यांच्याबद्दल कोणीच चांगलं बोलत नाही. अशा लोकांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. त्यामुळं अनेक गुन्हे, दारूच्या नशेत अनेक वाईट हिणकस गुन्हे घडतात किंवा दारूसाठी पैसे म्हणजे व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी चोऱ्या केल्या जातात. तर हे सगळे व्यसनं म्हणजे हे होतात परिणाम. आणि आपल्या समाजाची खूप मोठी क्रयशक्ती, ज्याला आपण प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी आहे, ती ह्यामुळे पूर्ण नष्ट होत चालली आहे. आणि यांची जी मुलं असतात, म्हणजे ज्या घरामध्ये एखादा पालक व्यसनी आहे, तर अशा घरांमध्ये त्यांच्या मुलांवर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. अशी मुलं मग पुढे व्यसनांकडे वळतात. म्हणजे यात अनुवंशिकताचा भाग आलाच, पण त्यांचं अनुकरण करण्याचा भाग आहे. आणि त्यामुळं अशी मुलं व्यसनांकडे वळतात आणि त्यातून ती पुढे गुन्हेगारीकडे वळतात. म्हणजे व्यसनाधीनता हे अनुवंशिक असं आता काही प्रकारच्या व्यसनांमध्ये असं आता रिसर्च आहे की ती पुढच्या पिढ्यांमध्ये अशी व्यसनांची प्रमाण म्हणजे त्यांचं इतरांपेक्षा त्यांच्यामध्ये व्यसन करण्याचं प्रमाण जास्त असू शकतं, असं आता नवीन रिसर्च सांगतो. आणि अनुकरण तर आलंच ना गं. म्हणजे माझे वडील पितात म्हणून मी पितो, किंवा माझे कोणी काका पितो किंवा काका सिगरेट ओढतो म्हणून मी पितो. हे जे काय आहे ना, हे परिणाम आपल्याला फार सारे आपल्याला दिसायला लागतात. नक्कीच. म्हणजे शरीरावर जसे परिणाम होतात तसे मनावरही होतात. हो. आणि बघ आता म्हणजे जसं आपण मागे पहिल्यापासून म्हणतो की ह्या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आहे. त्याच्यामध्ये त्यात जसं मानसिक आजारांमध्ये, काही प्रकारच्या मानसिक आजारांमध्ये पण व्यसन करायचं प्रमाण वाढतं. म्हणजे उदासीनतेपासून वाचण्यासाठी काही लोक दारू पितात. मला असे सांगणारे भेटतात की आम्हाला टेन्शन आहे म्हणून आम्ही दारू पितो, किंवा आम्हाला झोप येत नाही म्हणून आम्ही दारू पितो, किंवा आम्हाला धडधड होते, घाबरट होते, 4 लोकांशी बोलता येत नाही म्हणून आम्ही व्यसन करतो, अशी सांगणारी पण मंडळी आहेत. म्हणजे त्यांना हे लक्षात येत नाही की ते सध्या औषध म्हणून वापरणारी गोष्ट कधी त्यांच्यावर घातक होईल आणि कधी त्यांच्यावरती उलटेल हे त्यांना सांगता येत नाही. अशी काही मंडळी आहेत. किंवा काही प्रकारची जी प्रवृत्ती समाजात आहेत, ज्याला आपण समाजविघातक प्रवृत्ती म्हणत, अँटी सोशल पर्सनॅलिटी जे आहेत, ही सगळी मंडळीसुद्धा या व्यसनांचा वापर करतात. अगदी आपण गुन्हेगारांमध्ये किंवा आपण अनेक चित्रपटांमध्ये बघतो की खून करण्यापूर्वी किंवा चोरी करण्यापूर्वी व्यसनांचा वापर केला जातो. एखादा पदार्थ घेऊन मग ते सगळं करतात. तर हे सगळंच आपल्याला दिसतं. त्यामुळं ह्याचे मानसिक आणि एकमेकांवर परत परिणाम आहेतच, आलेतच, असतातच. जसं शारीरिक म्हणजे अगदी केसापासून ते पायापर्यंत शारीरिक परिणाम होतातच व्यसनांमुळे. बरोबर. आणि या सगळ्या नुसतं हे नाही, या सगळ्यांच्या उपचारांवर होणारा खर्च, म्हणजे मी अगदी ना गंमत म्हणून प्रत्येक पेशंटला ना त्याचा हिशोब करायला लावतो. बघा आता आपण एखादा माणूस म्हटला, मी विचारतो मी किती दारू पिता, तो म्हणतो काय नाही रोज 50 रुपयाची पितो किंवा 100 रुपयाची पितो. तर म्हणलं म्हणजे तुम्ही महिनाभरात किती रुपयाची झाली? 3000 रुपयाची झाली, बरोबर. वर्षभरात झाली 36,000 रुपयाची. त्यांनी 10 वर्ष पिला झाले 3,60,000 रुपये. 20 वर्ष पिला झाले 7,20,000 रुपये. आणि ह्याचा आपण बँकेचं व्याज धरलं नाही आहे. म्हणजे फक्त रोजची 100 रुपयाची दारू पिणारा माणूस 20 वर्षात 7,20,000 रुपये दारू पितो. असं ऐकल्यावर त्याचे खाड नाही उघडत अगं. म्हणजे उघडायला हवेत, पण म्हणजे त्यांनी थोडासा परिणाम होतो. कारण 7,20,000 रुपये ही खूप महत्वाची अमाऊंट आहे. मग त्यांच्या मुलीचं लग्न होऊ शकतं. बरं, ह्याच्यामध्ये मी त्याच्याबरोबर घेणाऱ्या तंबाखूचा हिशोब जोडलेलाच नाही आहे, त्याच्याबरोबर येणाऱ्या सिगरेटचा हिशोब जोडलेलाच नाही आहे, किंवा ती लोक जेव्हा आजारी पडली आहेत या काळात ह्या व्यसनांमुळं, त्याचा खर्च जोडलाच नाही आहे. म्हणजे नुसत्या 100 रुपयाची दारू पिणारा एक माणूस त्याच्या अख्ख्या आयुष्यामध्ये 25 ते 30 लाख रुपयाचं नुकसान करतो.
आणि त्याचं आयुष्य किती वर्षांनी कमी होतं हा हिशोब वेगळाच. म्हणून मला दर्शकांना अतिशय विनंती आहे की ह्या सगळे आजार मानून चाललं पाहिजे आणि आजारांचे उपचार आहेत हेही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यापासून जितकं सगळ्यांना सावध करता येईल आणि जितकं सगळ्यांना दूर करता येईल तितकं ते खरं तर केलं पाहिजे. नक्कीच आपण याच्यानंतर उपचार पद्धतींकडे जाऊया डॉक्टर, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. व्यसनाधीनतेमुळे शारीरिक आजार होतात, मानसिक विकार होतात, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या सुद्धा माणूस खचून जातो. आपण व्यसनाधीनतेची उपचार पद्धती पुढे बघणारच आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. जोशी हॉस्पिटल शिर्डी यांचे अश्वमेध डायग्नोस्टिक्स, डॉक्टर सौ प्रिया ओमकार जोशी, MBBS MD पॅथॉलॉजी, सर्व सुविधांनी सुसज्ज. शिर्डीतील प्रथमच MD पॅथॉलॉजी लॅब. येथे सर्व प्रकारच्या रक्त लघवी तपासण्या करण्यात येतील. यामध्ये हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन आणि पेशी, प्लेटलेट तपासणी, बायोकेमिस्ट्री, रक्तातील साखर, लिव्हर आणि किडनीच्या तपासण्या, तसेच लिपिड म्हणजेच चरबीची तपासणी, सायटॉलॉजी यामध्ये गाठीतील पाण्याची तपासणी, हार्मोन्स, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आदी, तसेच थायरॉईड तपासणी, हिस्टोपॅथॉलॉजी गाठीची तपासणी, तापाच्या तपासण्या यामध्ये मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, गोचिड ताप, TB आदी महत्त्वपूर्ण तपासण्यांसह गर्भवती महिलांच्याही संपूर्ण तपासण्या करण्यात येतील. विशेष म्हणजे सर्व तपासण्या माफक दरात. संपर्क जोशी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, शिर्डी. फोन नंबर 02423 255 266. घरपोच सेवा उपलब्ध. यासाठी मोबाईल क्रमांक 8275 44 77 44, 8275 50 80 40 आणि 8007 02 35 78. शिर्डीतील प्रथम MD पॅथॉलॉजी लॅब, अश्वमेध डायग्नोस्टिक्स. नमस्कार, मी डॉक्टर श्रुती. झेप सुदृढ मनाकडे या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण आत्तापर्यंत बघितलं की व्यसनाधीनता म्हणजे काय किंवा त्याचे आजार कसे होतात, त्याचे प्रकार काय आहेत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं की शरीरावर, मनावर, कुटुंबावर किंवा आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक याचे कसे कसे परिणाम होतात. आपण आता जाणून घेणार आहोत याच व्यसनाधीनतेचे उपचार पद्धती. डॉक्टर, आता व्यसन आहे, तुम्ही एवढे सगळे परिणाम सांगितलेत, पण मग त्याला उपचार पद्धती तर असणारच आहेत ना. म्हणजे आपण जेव्हा पहिल्यांदा हे सांगितलं की हा आजार आहे, म्हणजे आजार आहे म्हणल्यावर उपचार आलेच, पण या आजारांचे उपचार इतर उपचारांपेक्षा थोडे वेगळे आहेत. म्हणजे त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र मदत करावी लागते. म्हणजे फक्त रुग्णांनी पण प्रयत्न करून चालत नाही, तर रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं, डॉक्टरला इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं आणि अशा सगळ्या बाजूने आपल्याला उपचार करावे लागतात. आपण प्रातिनिधिक स्वरूपात दारूबद्दल बोलूयात. म्हणजे प्रत्येक व्यसनाचे उपचार थोडे थोडे बदलतात, पण आपण आत्ता दारूबद्दल बोलूया. प्रामुख्याने आपण त्याबद्दल बोलूयात. हां, तर आता बघ की दारूचा आपल्याला जेव्हा एखादा समोर रुग्ण येतो, तेव्हा तो त्याच्याने अधीन झालेला असतो, तर आपल्याला त्याची पहिल्यांदा ना सगळी तपासणी करून हे बघायला लागतं की त्याच्यावर आता काय काय शारीरिक परिणाम झाले, शारीरिक हानी काय झाली आहे. त्यामुळे एका बाजूनी आपल्याला त्याची शारीरिक हानी दुरुस्त करणारी औषधं चालू करावी लागतात आणि दुसऱ्या बाजूनी त्याला आपल्याला त्यातनी दारू व्यसन सोडताना त्याला जो काही त्रास होतो, म्हणजे अनेक लोक म्हणतात की आम्ही नाही पिलो तर आम्हाला झोप लागत नाही, किंवा आमचे हात थरथरतात, आम्हाला भास होतात, आम्हाला काहीतरी चित्र वगैरे दिसतात, की आम्हाला जेवण जात नाही, आम्हाला उलटी होते. तर ही सगळी लक्षणं आहेत, कारण आता त्या रसायनांनी सगळा अंगावर पगडा घेतलेला आहे. तर मग पहिली जी फेज असते ज्याला आपण डिटॉक्सिफिकेशन फेज म्हणतो, यामध्ये आपण पहिल्या साधारण काही दिवसांमध्ये 1, 2 किंवा 3 आठवड्यांमध्ये शरीरामधल्या सगळ्या दारूच्या दुष्परिणाम आपण काढून टाकतो. मग त्यात अशा प्रकारची औषधं दिली जातात की त्यातून पेशंटला व्यवस्थित झोप येते, त्याच्या हाताच्या थरथर कमी होते, त्याला भूक लागायला लागते, त्याला व्यवस्थित बोलता यायला लागतं, त्याचे भास कमी होतात. म्हणजे हा पहिला भाग झाला. या फेजमधून जेव्हा तो रुग्ण पार होतो, त्याच्यानंतर दुसरी फेज जी सुरू होते त्याला आपण म्हणूयात मेंटेनन्स फेज. या मेंटेनन्स फेजमध्ये त्याला अशा प्रकारची औषधं दिली जातात की त्यानंतर त्यांनी व्यसन करू नये, व्यसनाची इच्छा कमी व्हावी, त्याला खूप छान वाटावं, फ्रेश वाटावं, त्याचं शारीरिक ताकद वाढावी, अशा प्रकारची औषधं दिली जातात. आता ती प्रत्येक रुग्णाप्रमाणे त्या औषधांचे डोसेस बदलतात, त्याची ट्रीटमेंटचा पार्ट बदलतो, पण साधारण आपण ह्या 2 फेजमध्ये त्याला आपण डिवाइड करू शकतो. पण त्यात सुद्धा प्रकार आहेत. म्हणजे बघ की काही लोक स्वतःहून येतात की नाही आता आम्हाला आजार झाला आहे, किंवा आम्ही उदाहरणार्थ आम्ही S9वरच पाहिलं की आता आम्हाला होतं आहे त्रास आणि आम्ही सोडली पाहिजे दारू, म्हणजे मनाची प्रबळ इच्छा आहे आणि आम्हाला सोडायची. अशा रुग्णांना लवकर फायदा होतो.
काही अशी मंडळी असतात की ज्यांना या व्यसनांबरोबर इतर मानसिक आजारसुद्धा असतात. उदाहरणार्थ उदासपणाचा आजार आहे आणि म्हणून मी व्यसन करत होतो, किंवा मला चिंता रोग आहे आणि मी व्यसन करतोय. तर मग अशा लोकांना दोघांचाही ट्रीटमेंट एकत्र केली पाहिजे. तिसरा भाग असा आहे की काही लोक मात्र थोडेसे त्याला आपण म्हणू आडमुठे असतात की आम्हाला सोडायचे नाही आहे, आम्हाला काही करायचं नाही. अशा व्यक्तींचे नातेवाईक मात्र आपल्याकडे नेहमी येतात. ते म्हणतात की आमच्या रुग्णाचे आम्हाला व्यसन सोडवायचं आहे. अशा वेळेस मात्र मग त्या रुग्णाचा विचार करताना म्हणजे तसा निर्णय घ्यावा लागतो. कधी कधी त्याच्या मनाविरुद्ध सुद्धा त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. पण आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त त्याला समजावून त्याचं समुपदेशन करून त्याला हे सगळे जे आपण मगाशी परिणाम सांगितले त्या परिणामांची जाणीव करून देणे आणि त्याला अशी औषधं देणे जेणेकरून त्यातून तो बाहेर पडेल. माझ्याकडे अशी मागणी होते की असे औषध द्या की त्याच्यावर दारू पिला की त्याला त्रासच झाला पाहिजे. हो, असे नातेवाईक म्हणजे अगदी चिडलेले असतात. यात गडबड अशी आहे की यात ना नातेवाईकच खूप वैतागलेले असतात की त्यांना असं वाटत असतं की हा कधीच सुधारणार नाही, हा कायम आता तसंच राहणार. याच्यावर उपचार करून त्यांनी अनेक प्रकारचे उपचार केलेले असतात आणि त्यातनं ते ऑलरेडी वैतागलेले असतात. त्यामुळं अशा वेळेस नातेवाईकांना समजून सांगणे, त्यांचं सहकार्य घेणं फार महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा अशा रुग्णाची पत्नी किंवा आई यांना सुद्धा डिप्रेशन असतं, त्यांची ट्रीटमेंट करायला लागते आणि एकत्रितरित्या ह्याच्यावर हल्ला करावा लागतो. म्हणजे मग मी कधी कधी सांगतो की घरातली सगळी मंडळी एकत्र व्हा आणि मग त्याला सांगा की आता तू एक तर दारू सोड नाही तर घर सोड. म्हणजे इतकं वाईट टोकाचं कधी कधी करावं लागतं निदान त्याला वठणीवर आणण्यासाठी किंवा त्याला हे मार्गावर आणण्यासाठी. पण या सगळ्यामध्ये ना आपण तो जो रुग्णमित्र आहे त्याच्याबद्दल वाईट नाही बोलत आहोत. म्हणजे दारूचा आजार आहे, आपण आजाराची ट्रीटमेंट करतोय, आपण माणसाला काही करत नाही आहोत. म्हणजे तो त्याचा इफेक्ट असर गेल्यानंतर तो तुमच्या आमच्यासारखाच एक चांगला माणूस आहे आणि त्याच्याकडे दयेनी प्रेमाने बघायची गरज आहे, त्याला आधाराची गरज आहे हे पण सांगावं लागतं. त्यामुळं एका बाजूनी त्याला मायाचा आधार देणे, दुसऱ्या बाजूने त्याला व्यवस्थित औषध देणे आणि कधी कधी आपल्याकडं सोशल वर्कर आहेत, त्या सोशल वर्कर्सच्या मदतीने त्याला पुन्हा उभं करणे. कारण या सगळ्या प्रकारात अनेक वर्ष निघून गेलेली असतात, त्याची नोकरी गेलेली असते किंवा त्याचा धंदा बंद पडलेला असतो, तर त्याला कुटुंबावर परिणाम झालेला असतो. किंवा बऱ्याच वेळा अशा रुग्णांच्या मुलांच्या शाळेतनं काढून टाकतात. तर अशा शाळांमधनं पत्र देणे आहे, त्यांना पुन्हा शाळेत शिकायला पाठवणे आहे, अशा प्रकारची कामे सुद्धा करावी लागतात. कारण त्या वातावरणात आपण त्याला परत पाठवणार आहोत. म्हणजे आपण इथे दारू सोडून घरी गेला आणि पुन्हा त्या वातावरणात तो गेला, पुन्हा त्या त्रासांमध्ये तो गेला, तर परत तो त्या मार्गाला वळणार आहे. त्यामुळे त्याची संगत बदलणे, त्याला ते सगळं समजून सांगणे, दारूची इच्छा झाल्यास त्यांनी कसं वागलं पाहिजे. म्हणजे मी अगदी बऱ्याच लोकांना त्याच्या घराचा रस्ता बदलायला सांगतो. म्हणजे माझ्या घरातून निघालो आणि उजव्या बाजूलाच बार आहे, तुम्ही सांगतो आता डाव्या बाजूने जा कामावर. इतकं ते छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्याला काम करावं लागतं. हाच प्रकार तंबाखू बरोबर करता येतो, हाच प्रकार गांजा, म्हणजे प्रत्येक व्यसनाबरोबर थोड्या बहुत प्रकारे असं करावं लागतं. पण मग तो एक भाग झाला आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे शेवटचा, त्याच्यामध्ये कधी कधी अशा रुग्णांना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये भरती करावं लागतं. कारण जिथे आपल्याला त्यांना स्ट्रक्चर एन्व्हायरमेंट देता येतं, म्हणजे 1 महिना 1.5 महिना 2 महिने अशा ठिकाणी ठेवलं जातं की जिथे त्यांचा या सगळ्यांपासून संबंध राहणार नाही, ते लांब राहतील या व्यसनांपासून आणि तिथे त्यांचं पूर्णपणे समुपदेशन होऊन ते यातनं बाहेर येतील. अशा वेगवेगळ्या पद्धतींवर वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण रुग्णांवर उपचार करू शकतो. म्हणजे समुपदेशन हा एक मुख्य भाग त्यामध्ये, औषधे आणि समुपदेशन हा दोन्ही मिळून त्याचा फायदा होतो नक्कीच. पण मग औषधोपचाराचा काय रोल असतो यामध्ये? बघ ना, आपण मगापासून काय म्हणतोय की या सगळ्यामध्ये केमिकल इम्बॅलन्स आहे. त्यामुळे तो केमिकल इम्बॅलन्स माझ्या डोक्यामधली ती इच्छा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मी कशी सोडणार? फक्त बॅलन्सिंग, केमिकल इम्बॅलन्सला बॅलन्स करणं. अगदी बरोबर. तो नेचरचा बॅलन्स परत नको आणायला, तर ते केलं पाहिजे. तर हे करावं लागतं. मग त्याबद्दलचे आता गैरसमज ते पण आपल्याला ॲड्रेस करावे लागतात. हो, मला तेच विचारायचं होतं की काही या बाबतीत बरेच गैरसमज असतात समाजामध्ये. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की त्याच्याशी तुसड्यापणाने वागलं जातं किंवा म्हणजे त्यापेक्षा मला तुमचा अनुभव जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे एखादा असं काही गैरसमजातून आलेले काही रुग्ण असतील. आहेत ना. म्हणजे असे खूप अनुभव येतात खरं तर. पण गैरसमज तू म्हणशील तर समाजात इतके गैरसमज आहेत, म्हणजे व्यसन करण्याबद्दल आणि व्यसन सोडण्याबद्दल. म्हणजे आपण बघूयात, बियर म्हणजे काही दारू नाही किंवा वाईन म्हणजे काही दारू नाही.
मी तर काय गंमत म्हणून बिअरच घेतो असे सांगणारी मुलं भेटतात. कमी असतो किंवा कोणीतरी सांगितलं की तुला वजन वाढवायचं आहे ना, तू बिअर चालू कर. अच्छा. किंवा तुला मुतखडा आहे ना, तू बिअर चालू कर. हां, असे सांगून त्या व्यसनाकडे वळलेली मंडळी आहेत. हां, किंवा मी अमक्या माझ्या हिरोसारखं जर बिअर पिलो किंवा सिगरेट पिलो तर मी पण मोठा स्टार होईन, अशा गैरसमजातनं लोक घेतात. दुसरं गैरसमज असे आहेत की मी जर स्टँडर्ड पिलो किंवा मी स्टँडर्ड काय म्हणतात त्याला, गोल्ड फ्लेक वापरली तर मला होणार नाही, आणि मी बिडी पिलो तर मला त्रास होईल, असं काही नाही आहे. हां, किंवा मी कुठली तरी ब्लेंडर स्प्राईड किंवा डिरेक्टर स्पेशल वगैरे काहीतरी पिली तर मला त्रास होणार नाही, आणि मी गावठी पिली तर मला त्रास होईल, असं काही नाही आहे. शेवटी आतमध्ये केमिकल कंपोजिशन तेच असतं. त्यामुळे मी रोज 30च ml पितो किंवा रोज 60च ml पितो आणि मला कसं काय लिव्हरला सूज आली, आणि माझा मित्र रोज 2 बाटल्या पितो त्याला का नाही आली, याला काही उत्तर नाही. हा प्रत्येकाचं शरीर त्या केमिकल्स बरोबर वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतं. त्यामुळं त्याच्यासाठी आपल्याला ती गैरसमज दूर करायला लागतात. आणि दुसरा गैरसमज ट्रीटमेंटबद्दल, की दारू सोडवायला गेलं तर पेशंटला काहीतरी बरं वाईट होतं, हा एक मोठा गैरसमज. किंवा दारू सोडवण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलं तर त्याला मारतात, हा एक दुसरा गैरसमज. किंवा व्यसन सोडवायला गेलो आणि त्याचा आपल्याबद्दल मनात राग राहिला, तो आमच्याविषयी कधीच बोलणार नाही, आमच्याबद्दलशी नीट वागणार नाही, असं पण काही नाही आहे. हा, मग हे सगळेच गैरसमज आहेत. म्हणजे हे व्यसन सोडवण्याचा मनापासून जर प्रयत्न केला तर खूप चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतं. हे आपल्याला लोकांना नक्कीच सांगायला लागेल. नक्कीच. आजच्या भागामध्ये आपण व्यसनाधीनता, व्यसन याविषयी बरंच काही बोललो, आणि नक्कीच यामुळे आपल्या S9च्या प्रेक्षकांना समाजामध्ये एक वेगळा संदेश दिला जाईल. तर मग जाता जाता शेवटची काय तुम्ही सांगणार, व्यसनाधीनतेवर काय साधारण टिप काय देणार तुम्ही लोकांना? मी ना बऱ्याच म्हणजे माझ्या तरुण मित्रांना सांगेन की नाही म्हणायला शिका. म्हणजे हो म्हणायला शिकवलेलं असतं, तसं नाही म्हणायला शिका. जेव्हा पहिल्यांदा कोणीतरी तुम्हाला एखादं तंबाखू, सिगरेट, बिडी, दारूचा पहिला ग्लास किंवा कुठलंही व्यसन ऑफर करताना किंवा पहिली चिलीम जेव्हा ऑफर करताना, तेव्हा ते स्पष्टपणे नाही म्हणता आलं पाहिजे. ते लाजेस्तव किंवा कोणीतरी आपल्याला, म्हणजे मला काहीतरी कमी लेखतील किंवा माझे मित्र मला हसतील म्हणून मी पहिला घोट किंवा पहिली बिडी पिऊन बघेन, बघू काय होतंय, हा जो प्रकार आहे ना, हा पहिले दूर केला पाहिजे. आणि कदाचित पिक्चरमधल्या हिरोंना व्यसन करून हिरोईन पटत असतील, पण जीवनातला जर आपल्याला हिरो राहायचं असेल तर या व्यसनांपासून दूरच राहायला पाहिजे, हे मला असं वाटतं. धन्यवाद डॉक्टर. आज आपण व्यसनाधीनता या आजारावर वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या अनुषंगाने, की तो कसा होतो, त्याचे परिणाम, त्याचे उपचार, हे सगळं काही बघितलं. उद्याचा आपला भाग असणार आहे चिंता किंवा एन्झायटी या विषयावर. मला खात्रीच आहे की आजचा भाग तुम्हाला आवडला असेलच. यातून तुम्हाला जो बोध झालेला आहे तो तुम्ही जे व्यसनाधीन रुग्ण आहेत, व्यसनाधीन लोक आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ज्या तुमच्या गैरसमजुती होतात त्या सगळ्या या भागातून तुमच्या दूर झालेल्या असतील. ज्या काही मिसकन्सेप्शन्स आहेत त्या सगळ्या आता प्रॉपरली दूर झाल्या असतील. माझ्या मते डॉक्टर, यामुळे खरंच समाजाला खूप चांगली प्रेरणा मिळाली असेल. या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुम्ही नक्की उद्याचा भाग जरूर बघा. अश्वमेध डायग्नोस्टिक व मन आरोग्य केंद्र प्रस्तुत झेप सुदृढ मनाकडे. धन्यवाद.